तुम्ही राम जन्मभूमीचं जे काही आंदोलन केलं ती एक चूक होती असं तुम्हाला भाजपच्या प्रवक्त्या म्हणून वाटतं का? नाही, अजिबात मला असं वाटत नाही. प्राध्यापक जयदेव डोळे मला एक सांगा, एकीकडे मोदी सांगतात धर्मनिरपेक्षता राज्यघटना पवित्र ग्रंथ आहे, दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते मात्र तीच जुनी भूमिका मांडतायत. काय नक्की चाललंय, काय म्हणणं आहे? टाइम साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधानांनी असं विधान करणं हे आपण समजून घेतलं पाहिजे. पंतप्रधानांचा प्रयत्न आपल्या देशात परकीय गुंतवणूक व्हावी, परकीय तंत्रज्ञान यावं आणि मेक इन इंडिया नावाचा जो त्यांचा खटाटोप आहे त्याला पाठिंबा मिळावा असा त्यांचा प्रयत्न आहे. साहजिकच टाइम साप्ताहिक हे जगभर वाचलं जातं. मागच्या वर्षभरामध्ये ख्रिश्चनांच्या चर्चेसवर आणि मुसलमानांवर भरपूर हल्ले झाले, उद्ध्वस्त चर्च करण्यात आली. ख्रिश्चन आणि मुसलमान हे भयग्रस्त अवस्थेत जगत होते. त्यामुळे परदेशी व्यापारी कंपन्या, परदेशी सरकारं यांनी मोदी सरकारकडे निषेध नोंदवलेला होता की असं जर होत असेल तर मग आमचं भांडवल, आमची गुंतवणूक, आमचं तंत्रज्ञान आणि आमची माणसं तिथं यायला काकू करतील. त्याचा खुलासा करण्यासाठी मोदींनी असं विधान केलेलं आहे की आमच्या देशामध्ये धर्मावर भेदाभेद केला जात नाही आणि आमची राज्यघटना ही एक पवित्र ग्रंथासारखी आहे. आता ग्रंथ पवित्र असणं किंवा त्याला देवत्व देणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. हा ग्रंथ मार्गदर्शक ग्रंथ आहे. तो धर्मनिरपेक्ष असल्यामुळं सर्व धर्म त्याच्यामध्ये सारखे असल्यामुळे त्याला पवित्र वगैरे म्हणण्यात कदाचित मोदींची थोडीशी चूक झाली असेल. त्यांना हेच म्हणायचं होतं की राज्यघटना आमची सर्व धर्मांना समान मानते, इथे भेदाभेद होत नाही. त्याच्यामुळे जो येणारं भांडवल आहे, गुंतवणूक आहे, तंत्रज्ञान आहेत आणि कौशल्य असलेली माणसं आहेत त्यांनी निर्भयपणे आमच्या देशात प्रवेश करावा एवढाच त्यांच्या पक्षात त्यांच्या मनाचा हेतू दिसतो. एरवी त्यांचा पक्ष धर्माधिष्ठित राजकारण करू शकत नाही, कारण या घटनेची शपथ घेऊनच त्यांना राजकारणात आणि सत्तेत यावं लागतंय. त्यांना जर धर्माधिष्ठित राजकारण करायचं असेल तर त्यांनी संसदेत बहुमत गोळा करून दुरुस्ती केली पाहिजे, तरच ते शक्य आहे. अन्यथा त्यांना आजच्या तरतुदींवरच राजकारण करावं लागेल आणि त्यानुसारच पंतप्रधानांनी ते वाक्यप्रयोग केलेले आहेत. मुझफ्फर हुसेन आता काँग्रेसचे आमदार आहेत, प्रवक्ते आहेत, नेते आहेत. मला सांगा मुझफ्फर हुसेन, जी भूमिका नरेंद्र मोदींनी टाइम मासिकामध्ये मांडलेली आहे आणि आता भाजपचे कार्यकर्ते ज्या प्रकारे भूमिका मांडतायत, नरेंद्र मोदी जे म्हणाले की धर्मनिरपेक्षता अतिशय महत्त्वाची आहे, लोकशाही भारताच्या DNA मध्ये आहे वगैरे वगैरे, अशा प्रकारची भूमिका मोदींनी मांडली. मोदींची खरंच ही भूमिका आहे का? मोदी त्या प्रकारे एकूण सगळा राज्यकारभार करतायत असं वाटतं का, की केवळ आत्ता काहीतरी परदेशी गुंतवणूक आणायची म्हणून काहीतरी ही ट्रिक आहे? मुझफ्फर हुसेन, काय म्हणणं आहे तुमचं? सर्वप्रथम हे आपल्याला विसरून चालणार नाही की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे RSSचे वाटचालीहून पुढे आलेले एक नेते आहेत आणि त्या अनुषंगाने बरोबर. अच्छा, मला वाटतं मुझफ्फर हुसेन यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. कॉम्रेड अजित अभ्यंकर आपल्यासोबत आहेत. अजित अभ्यंकर, मला एक सांगा की नरेंद्र मोदींचं जे विधान आहे ते किती प्रामाणिक आहे? काय म्हणणं आहे अजित अभ्यंकर? बघा, संघ परिवार हा अतिशय नियोजनबद्धरित्या वेगवेगळ्या मंचांवरती काय काय बोलायचं याची अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने ते बोलत असतो. तेव्हा आंतरराष्ट्रीय मंचावरती बोलत असताना भारताची एक धर्मनिरपेक्ष अशी जी प्रतिमा आहे ती मांडल्याशिवाय भारताला तिथं उभंही राहता येणार नाही, किंबहुना मग भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये काही फरकही राहणार नाही. त्यामुळे तिथं त्यांना ती भूमिका मांडणं भाग होतं, त्यांनी ती मांडली. त्यांच्या पद्धतीमध्ये त्यांनी क्षेत्र वाटून घेतलेली आहेत. निवडणुका आल्या, निवडणुका जवळ आल्या की त्यावेळेला एक विशिष्ट प्रकारचं धर्मांध राजकारणाचे काही घोषणा करायच्या. औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या की त्या पद्धतीनं बोलायचं. प्रत्येक ठिकाणी एक एक जो राखलेला बाण आहे. तेव्हा भारतामध्ये हे गोष्ट सत्य आहे, मात्र हे याला कोणी संघ परिवार शिवसेना कोणीच बदलू शकणार नाही की भारतीय जनता ही धर्मनिरपेक्ष तिचं एक बाळकडू तिच्या संस्कृतीमध्ये आहे आणि कितीही जरी तिला चेतवण्याचा प्रयत्न झाला तरी प्रत्यक्षामध्ये ती तशी चेतणार नाही. आणि जर अतिरेक झाला तर अतिरेक करणाऱ्या कुठल्याही पक्ष संघटनेला ती फेकून दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे एका लिमिटपेक्षा ते वाढू शकत नाहीत. फक्त ज्या प्रमाणामध्ये मतांचं राजकारण, निवडणुकीचं राजकारण, विश्व हिंदू परिषद असेल किंवा इतर त्यांच्या कुठल्या संघटना असतील त्या पद्धतीनं काम करणाऱ्या त्यांना अशी बाळगलेले जे लोक असतात असे मंच ते मेंटेन करायचे, त्या प्रकारचे राजकारण, त्या प्रकारच्या घोषणा
अशा शस्त्र अशी परजून ठेवायची, योग्य वेळेला ती सोडायची, योग्य वेळेला मागं घ्यायची. अशा प्रकारची अत्यंत कॅल्क्युलेटेड ज्याला म्हणतो अशा प्रकारची राजनीती आहे. यांच्या शब्दावरती विश्वास ठेवण्याचं कारण नाही. मला असं वाटतं यांना प्रतिक्रिया देऊन राजकारण करण्याचीही गरज नाहीये. भारतीय जनतेच्या मनामध्ये जी धर्मनिरपेक्षता आहे त्याच्या आधारावरती अतिशय सकारात्मक राजकारण करणं आणि हे जे ज्या प्रकारची धोरणं घेत आहेत, ज्या प्रकारे शेतकरी कामगारांना उद्ध्वस्त करण्याचं काम चाललेलं आहे त्या मुद्द्यावरतीच लोक एकत्र येतील आणि यांची खरी भाषा काय आहे आणि खोटी भाषा काय बरोबर आहे बरोबर लोकांना दाखवून बरोबर बरोबर. कॉम्रेड अभ्यंकर तुमचे मुद्दे पोहोचले. नीलम गोरे काय म्हणणे? एक तर पहिली गोष्ट लक्षात घेऊया आपण की जागतिक दबाव हा प्रत्येक देशावरती असतोच. म्हणजे हे जगाच्या राजकारणाचा तो नियम आहे. त्याच्यामुळे ओबामा ज्यावेळेला आले आणि त्याच्यानंतर त्यांनी शेवटी 2 दिवसाच्या व्हिजिटनंतर जे काही विधान केलं त्याच्यामधून त्यांनी एका बाजूला तुम्हाला कल्पना आहेच की अमेरिका पाकिस्तानमध्ये सुद्धा गेल्यावर तिथे काही गोष्टी बोलत असते. त्याचबरोबर वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांचंसुद्धा परराष्ट्र नीती असते, त्याप्रमाणे गोष्टी घडत असतात. दुसरा मला असं वाटतो की टाईम मॅगझिन आहे किंवा सातत्याने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती नरेंद्रजी मोदी यांची दखल घेतली जाते. याचा अजून एक अर्थ असा आहे की वर्ल्ड इज वॉचिंग अस, जगाचं लक्ष आहे भारताकडे. आणि विशेषतः सो कॉल्ड, म्हणजे मी म्हणणार नाही पण सो कॉल्ड राईट विंगचे जे लोक आहेत, NDA आम्ही म्हणजे जे आहोत ते, भाजपचा पंतप्रधान एवढं मोठ्या प्रमाणात बहुमत मिळालेले आणि त्याच्यात मग शिवसेना अकाली दल वगैरे आहेत. पण महत्त्वाचं म्हणजे अतिशय मोठी प्रतिमा जी आहे त्याच्यात हिंदुत्ववादी असं जो पक्ष होता त्यांचे नेते आहेत मोदी. आणि अशा पार्श्वभूमीवरती सगळ्या जगाचं लक्ष त्यांच्याकडे आहे. आता आमचे विरोधक जे आहेत ते असं तर म्हणू शकणार नाहीत की हे पण मोदी काहीतरी मॅनेज करता आहेत. कुठेतरी जागतिक स्तरावरती त्याला वाचक आहे म्हटल्यावरती सगळ्या जगाचं लक्ष आहे. आता प्रश्न असा आहे की राजकारणामध्ये आहे त्याच्यात जशी राजकारणाचे नियम असतात तसं कुठे काय बोलायचं याचे सुद्धा काही नियम आहेत. आणि त्या नियमांच्या मध्ये मला तर वाटत नाही की त्यांनी टाइम मॅगझिनमध्ये अच्छा कुठे काय बोलायचं याचे डॉक्टर नीलम गोरे तुम्ही फारच महत्वाचा मुद्दा मांडताय की कुठे काय बोलायचं हे कळलं पाहिजे. टाइमची काय बोलायचं आणि मी सांगणार आहे कॅम्पेन मध्ये काय बोलायचं. अतुल लोंढे नीलम गोरे नाही म्हणतात, कुठे काय बोलायचं. नाही संजय एक मिनिट, तुम्ही ट्विस्ट करू नका. ट्विस्ट नाही, सकाळमध्ये तुमचंच वाक्य आहे बोलले तसं तरी घेतलंय मी. नरेंद्र मोदी हेच बोलणार आहेत. हा. हो पण मी सांगते तर संदर्भ तसा आहे. आणि मनमोहन सिंग सुद्धा UN मध्ये गेल्यावर वेगळं बोलत होते आणि भारतामध्ये वेगळं बोलणारे स्वाभाविक आहे. तुम्ही फक्त नरेंद्र मोदींना हे चिकटवताय असं माझं मत आहे. नाही असं कसं वेगळं कसं बोलेल मला कळत नाही. कुठलाही पंतप्रधान जर टाइमशी बोलतो आहे ते पुन्हा भारतात येऊन वेगळं बोलायची गरज काय? विसंगतीपूर्ण नाहीये. वेगळं बोलायचं मुद्दाच मला कळत नाही. वेगळं काय बोलणार आहे? चौकट असते की नाही? नाही वेगळं काय बोलणार आहे? हा मला हे मान्य आहे डॉक्टर नीलम गोरे, मला हे मान्य आहे की अमेरिकेमध्ये गेल्यानंतर भारत अमेरिका हे जवळचे मित्र आहेत असं म्हणणं आणि भारतामध्ये आल्यानंतर भारताच्या अनुषंगाने बोलणं हे ठीक आहे. पण लोकशाहीचा, राज्यघटनेचा, धर्मनिरपेक्षतेचा याचा संबंध देशात बोलला काय, जगात बोलले काय, तो बदलतो कसा हे मला कळत नाही. अतुल लोंढे हे काय नक्की म्हणणं आहे? काय अतुल लोंढे भूमिका काय? नाही संजय तुम्ही अर्धवट घेताय विषय. हा असा आहे संजयजी की आता यांची जी त्रेधा तिरपट उडत आहे हिंदू संघटनेची किंवा आता नीलमताई बोलतात आहेत किंवा BJPचे प्रवक्ता, त्यांना सगळं ते जे आवश्यक आहे डिफेंड करताना ते करावं लागत आहे. मूळ मुद्दा असा आहे की त्यांनी कास्ट, क्रीड आणि रिलिजन असे तिन्ही शब्द त्याच्यामध्ये वापरलेले आहे. आणि टेररिझमवर बोलताना सुद्धा ते हे बोललेले आहे की टेररिझमला रिलिजनशी आपल्याला जोडता येणार नाही, दहशतवादाला आपल्याला धर्माशी जोडता येणार नाही, इतक्या स्पष्टपणे ते बोललेले आहे. आणि म्हणजे 13 वर्षानंतर का होईना पण राजधर्म जो आहे त्याची व्याख्या त्यांना कळलेली आहे आणि राजधर्माच्या संदर्भात ते बोललेले आहे. पुन्हा एक महत्वाचा मुद्दा ते याच्यात उपस्थित केलेला आहे. त्यांनी म्हटलं की DNA, भारताच्या DNA मध्ये धर्मनिरपेक्षता आहे. जे अभ्यंकर साहेब म्हणतात किंवा आपण म्हणतो की अनेक ट्राईब झाल्या आणि भारताला मेल्टिंग पॉटच आपण म्हणतो. भारताचा DNA किंवा भारताच्या जनतेची जी भावना आहे ती धर्मनिरपेक्षतेकडे आहे. आणि घटनेमध्ये सेक्युलर हा शब्द जरी 1975 नंतर आलेला असला 42व्या घटना दुरुस्तीप्रमाणे, तरी घटनेमध्ये 25 ते 28 आणि 28 ते 30 हे जर आपण आर्टिकल वाचले तर आपल्याला असं लक्षात येईल की धर्म आणि राज्यव्यवस्था याच्यामधली फारकत केलेली आहे. व्यक्तीला
व्यक्तीचा अधिकार आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे धर्माच्या बाबतीतला, आणि राज्य चालवताना मात्र सेक्युलर राहील. प्रत्येक नागरिकाला त्याचे जे हक्क आहेत ते हक्क राज्य म्हणून मिळेल आणि राज्य व्यक्तीकडे बघताना तो भारताचा नागरिक म्हणून बघेल. सेक्युलर हा शब्द नसता आला तरी घटनेचे हे जे पावित्र्य आहे किंवा घटनेचे हे जे संबंध आहे हे तसेच राहणार आहे. दुसरा एक मुद्दा महत्वाचा असा आहे याच्यामध्ये की घटना आणि धर्मग्रंथ, व्यक्ती जो आहे तो व्यक्ती ज्या धर्मामध्ये जन्माला येतो, ज्या धर्मामध्ये वाढतो, त्या धर्माप्रती त्याचं प्रेम असणं, त्या ग्रंथाप्रती त्याला आस्था असणं हे साहजिक आहे. पण घटना या देशामध्ये सर्वोच्च आहे आणि घटनेप्रमाणेच राज्यकारभार चालावा असा राजधर्म 13 वर्षानंतर का होईना मोदी साहेबांनी मान्य केलेला आहे. आणि प्रत्यक्ष माझ्यासमोर टाइमचा इंटरव्ह्यूच आहे, टाइम मॅगझिनच आहे माझ्यासमोर, आणि टाइमचा इंटरव्ह्यूच आहे. त्याच्यामध्ये जी रचना आहे, DNA म्हटलेला आहे त्यांनी दहशतवाद आणि धर्म अशी व्याख्या केलेली आहे. जात, क्रीड आणि धर्म हे त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. त्यांनी अतिशय स्पष्टपणे मान्य केलेलं आहे. आणि बरोबर बरोबर. अतुल लोंढे तुमच्याकडे मी येतो. मला मुझफ्फर हुसेनांकडे जाऊ द्या. बाकी सगळ्यांनाच बोलायचंय, ब्रेक पण मला घ्यायचा आहे. मुझफ्फर हुसेनांशी मगाशी संपर्क तुटला होता. मुझफ्फर हुसेन, आता मोदीची भूमिका मांडतायत आणि भाजप जे काही बोलत आहे, तुम्ही कसं बघता या सगळ्या मुलाखतीकडे? एक तर हे महत्वाचं आहे की हे विसरून चालणार नाही की मोदीजी जी आहेत ते RSSच्या माध्यमातून तयार झालेले लोकनेते आहेत, कार्यकर्ते आहेत आणि आज या देशाचे पंतप्रधान आहेत. तर RSSची आयडिओलॉजी आणि प्रिन्सिपल ते विसरलेत का, की त्यांची आयडिओलॉजी आणि प्रिन्सिपलमध्ये विचारधारण्यामध्ये बदल झाला का? टाइम्स मॅगझिनला दिलेला इंटरव्ह्यूच्या अनुषंगाने हे दिसते की त्यांनी जगभरामध्ये जे आजच UK मध्ये इलेक्शन्स झालेत त्या ठिकाणी भारतीय किती महत्वाचे ठरलेत आज त्या निकालांनी ते दर्शवून दिलेलं आहे. त्याचबरोबर युनायटेड स्टेट्समध्ये सुद्धा येणाऱ्या काही काळामध्ये निवडणुका पार पडणार आहेत आणि भारतीय त्या ठिकाणी असलेले भारतीय अतिशय महत्वाची भूमिका त्या ठिकाणी निभवणार आहेत. आताच या ठिकाणी बरेच लोकांनी चर्चा करत असताना या गोष्टीलाही मान्य केलेलं आहे की भारत हा एक सेक्युलर देश आहे. या देशातला प्रत्येक नागरिक हा सेक्युलरिझमला मानणारा आहे, मग तो हिंदू असो, मुसलमान असो, शीख असो, ईसाई असो. आणि जगभरामध्ये या सर्व समाजाची माणसं आहेत आणि म्हणूनच मला असं वाटते की नरेंद्र मोदीजींना स्वतःची आयडिओलॉजी आणि प्रिन्सिपल हे बदललेली आहे आणि आता त्यांना राज्यघटना हे सर्वश्रेष्ठ वाटू लागलेली आहे आणि म्हणून त्यांनी आपली ही भूमिका बदललेली आहे. मुझफ्फर हुसेन, तुम्हाला असं वाटतं का की मोदींची भूमिका खरंच बदललेली आहे की फक्त ते दाखवतायत तिथे? काय वाटतं? नाही, आता चर्चेमध्येच मला वाटते नीलमताईंनी आता बोलले का ते कोणता नेता बाहेर गेला का वेगळा बोलतो आणि आतमध्ये आले देशात आले का वेगळा बोलतो. पण काँग्रेसच्या नेत्यांच्या संदर्भामध्ये मी एवढं सांगू शकतो की सेक्युलरिझमच्या संदर्भात आणि घटनेच्या डॉक्टर नीलम संदर्भामध्ये गोरे, मी तुमच्याकडे येणार आहे. तुम्हाला सविस्तरपणे बोलायचं आहे. मी तुमच्याकडे नीलम गोरे येणार आहे. तुम्ही बोलत असताना अजित अभ्यंकर छान हसत होते, त्यांच्याकडेही मला यायचंय. पण आता मुझफ्फर हुसेनांचं ऐकूया. बोला मुझफ्फर हुसेन. घटनेच्या संदर्भामध्ये काँग्रेसनी आपली भूमिका देशामध्ये आणि देशाच्या बाहेर हे कधीही बदललेले नाही. सेक्युलरिझमच्या बाबतीतही काँग्रेसने आपली भूमिका कदापि बदललेली नाही आणि यापुढेही बदलणार नाही. अच्छा, ठीक आहे. ही सगळी चर्चा मला अशीच सुरू ठेवायची आहे. बरोबर मुझफ्फर हुसेन, तुमच्याकडे मी येतो. तुमची भावना पोहोचली. ही सगळी चर्चा मला अशीच पुढे सुरू ठेवायची आहे. खरोखरच आयडिया ऑफ इंडिया काय आहे? नरेंद्र मोदींनी जी भूमिका मांडली ती भूमिका खरंच मोदींची आहे का, भाजपची आहे का? आणि जर असेल तर मग त्या भूमिकेला विरोध करण्याचं कारण काय? कारण खरंच देशाची भूमिका नरेंद्र मोदी मांडतायत. ही सगळी चर्चा आपल्याला अशीच पुढे सुरू ठेवायची आहे. पण आत्ता मी घेतोय एक छोटासा ब्रेक.